थँक्यू डीजे थँक्यू. आपण पाहतोय सन्मान आणि आदरणीय परिचितजी ठाकूर सरांची उपस्थिती आपण पाहतोय. श्रीचरणी हीच प्रार्थना आहे की आपल्याला उद्दंड आयुष्य लाभो आणि आपल्या माध्यमातून पालघर बॉक्स क्रिकेटची सातत्याने उन्नती हो. आणि आपण पाहतोय आपले जे डिजिटल स्कोरर आहेत आकाश, त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे. आकाश, तुम्हाला सुद्धा नवरंग चषकाच्या माध्यमातून लक्ष लक्ष शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय मेगा 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 फिनाले. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. अजून एक महत्त्वाची सूचना आहे, आपल्याला डगआउट मधूनच आपले फलंदाज पोहोचवायचे. ज्या चेअर्स आपल्याला दिल्या गेल्या तिथे आपण बसून राहायचं. महत्त्वाची सूचना आयोजकांच्या मार्फत आहे. बिग फाईट बिग बॅटल, ज्या अर्थातच चषकासाठी, ज्या चॅम्पियनसाठी आपण केला होता अट्टहास, आता मात्र त्या चॅम्पियनसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. कारण समोर सुद्धा एक चांगला संघ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण अनुजला पाहतोय, ज्याने खूप जास्त इम्प्रेस केलंय. तर दुसऱ्या बाजूला नुकताच वन मॅन शो 45 या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्याची वर्णी लागली गेली, आपण पाहतोय प्रिन्स ऑफ पालघर मिस्टर करण ठाकूर, त्याच्या समवेत तुषार लढे. तर बॅटल चांगला पाहायला मिळणार आहे. दोन्ही अर्थातच खेळाडूच्या खांद्यावरती शगुन हॉस्पिटॅलिटीची अर्थातच जर्सी पाहतोय. आपण पाहतोय हॅट्रिक विकेटसाठी सन्माननीय आदरणीय मनीजी गाला सरांच्या माध्यमातून 500 रुपये आणि 3 गडी सुद्धा जरी बाद घेतले आपण विदाऊट हॅट्रिक तरी सुद्धा तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इन बिटवीन मध्ये करण ठाकूरने हलक्या हाताने सिंगल परिपूर्ण केली आहे. इथून तुषार लढेची सुद्धा बॅटिंग बघण्यासारखी असणार आहे, कारण आतापर्यंत धावा त्याच्या फळीतून आल्यात, फक्त जर मागचा सामना आपण सोडला तर. तुषार लढेला आपण पाहतोय ज्याच्यावरती सुद्धा जबाबदारीचं ओझं आता मेगा फिनाले मध्ये असणार आहे. ड्राय करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल तिथे येणार आहे. स्टिकर वरती चेंडू आदलाय. चेंडू आणि फळीचा चांगला तर संपर्क झाला, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करणं कठीण आहे. जय जोगंदे आगवणकर आपण पाहिलं तर कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये खूप जास्त पारंगत आहे. राहुल भावर कुठेही असतील स्टेजच्या मागे आपण यायचे. राहुल भावर प्लीज कुठे असतील स्टेजच्या मागे या. राहुल भावर प्लीज कुठे असतील लगेचच रिपोर्ट करायचं राकेश सरांना. आपण धावांचा विचार केला, धावफलकावरती धावा आहेत 2, येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत 3. अनुजला आपण पाहतोय चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. हलक्याने खेळून काढलाय, चांगला चेंडूला सन्मान दिलाय. करणला माहिती आहे अनु सुद्धा तितक्या चांगल्या लयमध्ये आहे, त्याला मात्र कुठेतरी सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय. 3 धावा धावफलकावरती आहे. चेंडू फेकून झालाय 4. तुषार लढे आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. येतोय हा नवरंग चषकाचा छोटा पॅकेट, बडा धमाका. तुषार लढे 4 या डीजे. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा खेळ झाला, धावफलकावरती धावा आहेत 7. तुषार लढे छोटा पॅकेट, बडा धमाका आपण पाहतो. लिटिल मास्टर इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येणार आहे. 2 डॉट बॉल या षटकामध्ये तुषारने खेळल्यात. धावफलकामध्ये धावा आहेत 7, बिनबाद 7. घेऊया शॉर्ट ब्रेक, देऊया डिस्क जॉकीला संधी. थँक्यू डीजे थँक्यू. 7 धावा धावफलकावरती या षटकामध्ये जर डॉट बॉलचा आढावा घेतला, तुषार लढेने 2 डॉट बॉल खेळल्यात.
म्हणजेच 7 धावा धावफलकावरती आहेत. 5व्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी अनुजने मात्र थांबून ठेवलंय. फक्त एक खरा बॉल त्याच्यावरती प्रहार झाला. बाकीचे सर्व चेंडू चांगले पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅक वरती आदेश. चला स्पीडअप करा मित्रांनो, कारण याच्यानंतर सुद्धा आपल्याला संपूर्ण एक मॅच ही बाकी आहे आणि बक्षीस समारंभाचा भला मोठा दिव्य कार्यक्रम बाकी आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. तुषार लढे धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये या धावेची गरज होती का? कारण बॅट तर लागत होती. मिस कम्युनिकेशन आपण पाहतोय. अतिघाई संकटात नाही. गॉन य डीजे. थँक यू डीजे. हॅट्रिक विकेटसाठी आणि 3 विकेट जरी घेतल्या आपण 500 रुपयाचं पारितोषिक मणिजी गाला सरांच्या माध्यमातून आहे. पहिल्या चेंडूवरती आदेश. कुठेतरी तुषार लढे किंचित चुका झालेल्यावरती मात्र आपण पाहिला नेव्हर रन ऑन वर्ल्ड फील्ड. आपण पाहतोय मिस फील्ड वरती धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र हलक्या हाताने अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या दोन्ही चेंडूवरती करणला ठेवलाय शांत. डॉट बॉल येतोय. हलक्या हाताने खेळण्याचे प्रयत्न. रनआउटची पुन्हा एकदा संधी निर्माण होईल का? तर नाही. धावफलकावरती धावा आहेत या सिंगलने. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा आहेत या सिंगल नंतर तब्बल 8. पहिले 2 बॉल डॉट आले. त्याच्यानंतर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरतीच रनआउटच्या रूपामध्ये तुषार बाद. न्यू बॅटर प्रेम मोरे. आतापर्यंत या हंगामामध्ये थोडीशी बॅट शांत राहिली आहे. त्याला स्पीडअप करा प्लीज. हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न. विकेट किपर चेंडू खाली आले आहेत परंतु 1 धाव मिळणार आहे आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 9 या स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. फक्त 2 धावा खर्च केल्यात. करण ठाकूरला शांत ठेवले. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा अलॉंग द कार्पेट प्रयत्न होता. संपर्क तितका चांगला झाला नाहीये कारण चेंडू राईज झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 10. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा अंतिम चेंडू आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे परंतु आदेशने सुद्धा अनुजच्या पाऊल खुणांवरती गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात मोठ्या सामन्यामध्ये. बिग फाईट बिग बॅटल आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. त्याचं औचित्य आहे सरपंच चषक 2025. फ्लिक करण्याचा मनसुबा होता. सिंगल तिथे मिळणार आहे का? तर यस सिंगल मिळतीये. सिंगलच्या रूपाने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 या धावफलकावरती. फक्त 4 धावा मेगा फिनाले मध्ये दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्यात. काय गोलंदाजी करताना आपल्याला आदेश दिसतोय. गोलंदाजी आवडली असेल तर आगमनकर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फक्त महत्वाच्या सामन्यामध्ये 4 धावा दुसऱ्या षटकामध्ये आणि तुषार लढे रनआउट. गॉन. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र बॅटिंग मार्क वरती एका बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वर अनुजला इंट्रोड्यूस केले गेले. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. हलकाने खेळून काढण्याचा प्रयत्न. तिथे सुद्धा सिंगल मिळणार आहे. दोन्ही फलंदाज आता इथून पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतात कारण वायबीसीसी वेऊर संघाला सुद्धा माहिती आहे आमचा बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. 40+ कोणताही टोटल या मैदानावरती चेस करणं तितकं सोपं नाहीये आणि सातत्याने त्यांनी प्रथम फलंदाजी करून सामने जिंकलेत तर तो सुद्धा कॉन्फिडन्स असेल. दुसऱ्या बाजूला जय जगोंदे आगवणकर त्यांची सुद्धा गोलंदाजी चांगली राहिली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. सातत्याने करण या सामन्यामध्ये थोडंसं अंडर प्रेशर स्ट्रगल करताना दिसतोय. अनुज विरुद्ध आपण पाहतोय. अजून एक डॉट बॉल. डॉट बॉलने प्रेशर. हलक्याने खेळून काढलाय. चला रिव्ह्यू घेतला गेलाय का? तर यस. चला थर्ड अंपायर यायचंय. अँगल साठी रिव्ह्यू घेतला गेलाय का?
चला पंच आपल्या मार्क वरती जाऊन डिसिजन कळवतील. आणि फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत. स्क्रीनवरती सुद्धा आपल्याला दाखवलं जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून घोषित केलं गेलंय फेअर डिलिव्हरी आहे. ट्रॅव्हलचा फटका, वॉटर स्टॉप. तृषालला आपण पाहिलं, काय स्टॉप तृषालच्या माध्यमातून राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. उडता हुआ तृषाल जय जोगंदे वाघमणकर याच्यासाठीच ओळखला जातो. चांगला फटका, परंतु तेवढं चांगलं डिफ्लेक्शन. उडता हुआ तृषाल. एक ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहूया. जितक्या वेळा आपण पाहणार आहे तितक्या वेळा कमी आहे. धाव फलकावरती धावा आहेत आता मात्र आपण पाहिलं 14. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा खर्च झाल्यात. धाव फलकावरती धावा आहेत 14. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. अनुजने मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. कटचा फटका. आता चेंडू थांबणार नाहीये कारण ठाकूरच्या फळीतून येतोय हा नवरंगच्या शिका असा दमदार असरदार नवरंग 4 या डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. या चौकाराने धावफलक तब्बल 18 या स्कोर कार्ड वरती आहे. बिग फाईट बिग बॅटल आपण पाहतोय. चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष. एका बाजूला अनुज तर त्याचा विपक्षला आपण पाहतोय प्रिन्स ऑफ पालघर मिस्टर करण ठाकूर. बॅटल चांगलं रंगतंय. पॅडल स्वीप, फटका बसतोय. करण ठाकूर मोहाला बळी पडतोय. गॉन या डीजे. होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. शेवटच्या चेंडूवरती मात्र या बिग हिटची गरज होती का ही सुद्धा चर्चा मैदानाच्या बाहेर सुरू आहे. कारण षटकातील शेवटचा चेंडू होता आणि अनुजच्या स्पेल मधला सुद्धा. परंतु मोहाला बळी पडलाय. तिथे फक्त 3 खेळाडू होते. ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये करण ठाकूरला फसवलं गेलं. गॉन. धावांचा विचार केला. धावफलकावरती 18 धावा आहेत. याच्या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता. कौतुक करावं लागेल अनुजचं. वय वर्ष जरी कमी असलं, चला स्पीडअप करा प्लीज प्लीज मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. जय जगवंदे आगवणकर आपल्याला विनंती आहे लगेचच घाई करा मित्रांनो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंड वरती मयूर मोरे पाहायला मिळतोय. तर मोरे जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रेम दुसऱ्या बाजूला मयूर. 18 धावा धाव फलकावरती आहेत. काय खेळ जय जगवंदे आगवणकर संघाने केलाय. इथे मात्र आपण पाहिलं लेग स्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत. अशरफ सरांना थोडंसं एक्सरसाइज करण्यासाठी मजबूर केलं जात आहे 2 वाजता. आणि धावफलकावरती धावा आहेत 19. इथून मात्र वायबीसीसी वेऊर संघाला सुद्धा विचार करावा लागेल किती टोटल आम्हाला धावफलकावरती ठेवायचं आहे. कारण धावफलकावरती 19 धावा आहेत. 19 ऑन द स्कोर कार्ड टॅली. तिसरं षटक समाप्त झालंय. चौथ्या षटकाची अर्थातच सुरुवात वाईटने झाली आहे. तब्बल 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर इथून मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याची गरज एका बाजूला वायबीसीसी वेऊर संघाला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय जोगंदे आगवणकर संघ सुद्धा आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. इथे फटका चांगला आहे. प्रेम मोरे आता मात्र त्याच्या फळीतून येतोय हा दमदार असरदार ब्रँडेड नवरंग 4 या डीजे. थँक्यू डीजे. चला प्लीज प्लीज प्रत्येक चेंडूवरती आपण मीटिंग करायची नाहीये. पंच आणि आयोजकांचा कॉल आहे. एक षटकामध्ये एकच मीटिंग आहे. अशरफ सर आपल्याला सुद्धा विनंती आपण ताकीद द्या. आपल्याकडे अर्थातच ते नियम आहे. धावफलकावरती धावा आहे 23.
प्रत्येक चेंडूवरती टीम मिटिंग करू नका. प्रेम मोरे या हंगामामध्ये अजूनपर्यंत बॅट शांत राहिली आहे, परंतु मोक्याच्या क्षणी आलेला चौकार मात्र त्याचा कॉन्फिडन्स आणि संघाचा त्याच्यावरती असलेला विश्वास सुद्धा परत आणून घेणार आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. रोहित कड काढण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाहीये. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 24 या स्कोर कार्डवर. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटरला सुद्धा विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर त्याला पॉइंट रिजन वरती अर्ली कमिट आणि थोडेसे नाराज सुद्धा दिसत आहेत, कारण प्रेमला माहिती आहे हा मात्र माझा फेवरेट स्ट्रोक असू शकला असता, परंतु सिंगल मिळणार आहे. हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. मयूर मोरे बाद, गॉन. थँक्यू डीजे मास्टर. मिस्टर स्ट्रोक होता तिथे मात्र प्रेम इंटरेस्टेड होते. धाव घेण्यामध्ये मयूर नव्हता आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं सामंजस्य, तालमेल, यस नो वेटचं कॉलिंग नव्हतं. रन आउटच्या रूपामध्ये अजून एक महत्त्वाचा झटका. जेव्हा जेव्हा असं वाटते की एक छोटी पार्टनरशिप बिल्डअप होते, परंतु नाही, तेव्हा गोलंदाज जबाबदारी घेत आहेत आणि जय जोगंदेव आगवणकर याच्यासाठीच या स्पर्धेमध्ये ओळखला गेलाय. अजून एक चांगला बॉल, रन आउटची संधी निर्माण झाली असती, परंतु एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 25 या स्कोर कार्डवर. 25 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला. धीरज पाटील महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 2 चौकार ठोकले होते, परंतु आता काय करतील हे सुद्धा बघण्यासारखं, कारण 25 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्लेड स्विंग अँड मिस, डॉट बॉल. गोलंदाज रोहितने केलंय कमबॅक, कारण पहिल्या एका चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहतो धीरज पाटील, डॉट बॉल. इथे मात्र अजून एक विकेट. धीरज पाटील गॉन. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला आपण पाहतोय जय जोगंदेव आगवणकर संघ जर सामना जिंकतोय तर तब्बल आपण पाहिलं बक्षिसांचा भडीमार एका बाजूला मनीष सर आणि त्यांच्या समवेत दीपक सरांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक आणि सचिनजी मराठे सरांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मनीष जाधव आणि दीपकजी शाह सरांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि सचिनजी मराठे सरांच्या माध्यमातून 2000. चला स्पीडअप करा. शेवटचं अंतिम षटक धावफलकावरती धावा आहेत 25. इथून सुद्धा जर 10-12 धावा आल्या तर एक सेन्सिबल टोटल पाहायला मिळेल, कारण वायबीसीसी वेऊर संघाकडे सुद्धा अटॅक चांगला आहे, परंतु त्या धावा कराव्या लागणार आहेत. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी जय जोगंदेव आगमनकर संघाची राहिली आहे. वायबीसीसी वेऊर सारख्या बलाढ्य संघाला आतापर्यंत शांत शांत आणि शांत ठेवलंय. 25 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र सिंगल देण्याचा प्रयत्न होईल आणि साहिल पाटीलला स्ट्राइक एंड वरती आणलाय. धावांचा विचार केला धावफलकावरती 26 धावा आहेत. इथून येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ महत्त्वाचा असणार आहे. साहिल पाटील एक उभरता सितारा वायबीसीसी संघाचा आहे, परंतु अडचणीच्या काळामध्ये एक उभरता सितारा काय चांगलं काम करेल काय सुद्धा बघण्यासारखं आहे. क्षेत्ररक्षण आतापर्यंत समतुल्य राहिलंय. 26 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी अजूनही 4. सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज साहिल पाटील तू चल मैं आया. अजून एक झटका गॉन. थँक्यू डीजे मास्टर. 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 26. जय जोगंदेव आगमनकरांची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. वायबीसीसी सारख्या बलाढ्य संघाला आतापर्यंत शांत शांत आणि शांत ठेवलंय. फक्त 3 चौकार आतापर्यंत इनिंग मध्ये आल्यात.
3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेम मोरे एका बाजूने स्ट्रगल करतोय. इथे मात्र आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल. धुंडो धुंडो रे साजना, चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाहीये. वन मोर डॉट डिलिव्हरी. आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेम मोरे मात्र स्ट्राईक इन रोटेट करेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे, कारण डावफलकावरती फक्त 26 धावा आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च झाली आहे. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. सिंगल मिळाली आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न. बघता बघता आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. आदित्यने संपूर्ण समर्पण केलंय तिथे आणि धावफलकावरती आता मात्र धावा आहेत तब्बल 28-28. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. धावफलकावरती धावा आहेत 28. पहिल्या इनिंगचा शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र विकेटचा पतन, म्हणजे फक्त आणि फक्त 30 चेंडू मागे 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. जेव्हा शॉर्ट ब्रेक जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपल्या सोबत या स्पर्धेचे मुख्य समालोचक युसुफजी सय्यद सर जोडले जातील. यस सर, ओव्हर टू यू. या डीजे. धन्यवाद धन्यवाद. हा बघा, आमच्या मुख्य व्यासपीठ आपण बर्थडे सेलिब्रेशन करतोय. आदरणीय सन्माननीय परीक्षितजी ठाकूर 49वा वाढदिवस 49 आणि केक सेरेमनी. सुदीप समोरून जर बाजूला केक दाखवायचा आहे. अमितजी गव्हाणे साहेब स्वतः बाजूला आपण सन्मान सुद्धा करतोय. मुकेश दादांच्या शुभ हस्ते सन्मानशील परीक्षित ठाकूर बर्थडे बॉयसाठी संगीत लावायचं आहे. बघा, आज 49वं वर्ष लागावलं गेलंय. खूप खूप शुभेच्छा असतील. पहिली भाऊ, आपण आज आमच्या मुख्य व्यासपीठावर आहोत आणि पाहू शकाल आमचे मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय मुकेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ही मानाची शॉल पुष्पगुच्छ देऊन आपण तुम्हाला शुभेच्छा देतोय. आई चरणी प्रार्थना असेल की आपला साथ आमच्या वासात राहावं आणि चांगलं व्यक्तिमत्व पाहू शकाल आणि क्षण पाहू शकाल तुमच्या जीवनामध्ये वारंवार यावं असं आपण पाहतोय. परीक्षित ठाकूर पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा केला तर मुख्य व्यासपीठावर बर्थडे सॉन्ग नक्कीच प्ले केला जाईल. केक सेरेमनी केली जाते. बर्थडे सॉन्ग. धन्यवाद. डीजे मास्टर बघा बर्थडे सेलिब्रेट केला गेलाय. परीक्षित भाऊ परत तुम्हाला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. आपण बोलूया मेगा फायनलच्या सेकंड इनिंगकडे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसाईल मॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवानी भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या रात्रीच्या अंतिम इनिंगला सुरुवात करतोय. मेगा फायनलचा सामना ओम साई नवरंग मित्र मंडळ द्वारा आयोजित नवरंग चषक पर्व 5वा अंतिम सामना. एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर तर एका बाजूला पाहू शकाल YBCC वेवूर. या दोन संघांमध्ये भिडत 29 धावांचा पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये. 2 सलामी बॅटर, एका बाजूला राहुल तर एका बाजूला नंदू सबका बंधू बॅटिंगसाठी आलाय. चांगली रंगतदार लढत होईल कारण की गोलंदाजी अटॅकमध्ये करण ठाकूर असतील, संतोष अण्णा असे 2 मुख्य गोलंदाज आहेत. कधीही सामन्यामध्ये फेरबदल करू शकतात असे वेगवान गोलंदाज पालघर एक्सप्रेस सुद्धा पाहायला भेटतील. हा सामना जर आगवण संघाने विजय केला
तर मनीष जाधव आणि दीपक शाह यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आणि सचिन मराठे यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज, तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. दीपक शाह म्हणजे सगुन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून असतील. फिल्डिंग वाला संघ जिंकला तर मुकेश परदेशी यांच्याकडून 2000 रुपये कॅश प्राइज, म्हणजे वायबी संघाला 2000 रुपये कॅश प्राइज असणार मुकेश परदेशी यांच्या माध्यमातून. बघा सचिन मराठे आणि मुकेश परदेशी यांचा वेगळा बॅटल मैदानाच्या बाहेर आहे. हा साई क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर मनीष जाधव आणि शगुन मल्टीस्प्ले हॉस्पिटलचे प्रोप्रायटर दीपक शाह यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि 2000 सचिन मराठे यांच्या माध्यमातून. मराठे फॅशन तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू करण टू राहुल. यावेळेस चांगला चेंडू होता. आदित्य बीट झालाय. 22 मध्ये एक सिंगल धाव आली आहे. विकी चांदणे पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर सामन्याचा आनंद घेत आहेत. सिंगल धाव आली आहे. एक धाव एक्स्ट्रा मध्ये आली आहे. बघा ब्रिजेशला यावेळेस थांबवलं गेलं आणि संजय राऊत म्हणजे बाबूला यावेळेस प्लेइंग 9 मध्ये घेतलं गेलं आणि सुदीप चांदणे मुकेश परदेशी सचिन मराठे यांना दाखवलं जातं. बघा तिन्ही हाईटच्या प्रमाणे उभे आहेत असं तर पाहिलं गेलंय. एक चेंडू एक धाव. हलक्या बॅटने बघा सेन्सिबल क्रिकेट आहे. यावेळेस सिंगल धावांनी धावपळ घेऊन जात आहेत ते म्हणजेच नंदू. 2 चेंडू 2 धावा. नक्कीच मी धन्यवाद करेल राकेश परदेशी आणि ओम साई नवरंग मित्रमंडळ ज्यांनी मला पहिल्या पर्वापासून आपला घटक बनवला आणि या स्पर्धेत नक्कीच एक घटक बनण्याची संधी दिली. राकेश परदेशी आणि ओम साई नवरंग मित्रमंडळ खूप खूप धन्यवाद. 2 चेंडू 2 धावा धावफलकावर आहेत. राहुल ऑन स्ट्राईक. यावेळेस ऑन साइडला फटका गॅप मध्ये. वा राहुल नाम तो सुना होगा. आलाय चौकार. नवरंग 4. धन्यवाद डीजे मास्टर मातोश्री डीजे म्हणजेच ऋतिक गोवारी. आता धन्यवाद बघा राकेश परदेशी पली भाऊ यांना दाखवलं गेलं. 6 धावा धावफलकावर. या चेंडूवर सिंगल धाव आली. मयूर तिकडे पोहोचला परंतु चांगला क्रिकेट म्हणावा लागेल. यावेळेस दोन्ही बॅटर खेळतात. चौकानंतर सिंगल घेतले गेले. 7 धावा धावफलकावर आपण पाहू शकाल लगावल्या गेल्या. 4 चेंडू 7 धावा. 3 सिंगल 1 चौकार. शाबंधन गिरी सुद्धा आहे सामने रांगेत. वेलकम शाबंधन. आपलं सुद्धा स्वागत असेल. एक चांगलं व्यक्तिमत्व प्रत्येक वेळी क्रिकेटमध्ये त्यांचा जो सपोर्ट राहिलाय आणि उजवा हात म्हणून पाहिला जातं दादांचा त्याच्याबरोबर प्रत्येक वेळी असतात. मुसाबाई असतील संबंधन गिरी असतील. यावेळेस थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू पाहू शकाल. डॉट बॉल नक्कीच आलाय. या षटकामधला पहिला निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू 7 धावा धावफलकावर. येणारे अजून 1 चेंडूचा खेळ बाकी. पहिला षटक मार्गस्थ आहे. बघा 7 धावा धावफलकावर आहेत. बनवायचे 22. सिंग डिजिटलचे प्रोप्रायटर राजन सिंग काफी खुश आहेत. बॅकफुटला आला. पंच केला. खेळाडू आहे साईल चेंडूला फील्ड करते. परत एक सिंगल धाव आली आहे. षटक क्रमांक पहिला संपला गेलाय. 8 धावा धावफलकावर. बघा 5वा पर्व म्हणून आम्हाला आहे गर्व. या पर्वामध्ये नवीन चॅम्पियन नक्कीच पाहायला भेटेल. एका बाजूला वायबीसी वेबूर तर दुसऱ्या बाजूला जय जोगनादेव आगवणकर. आपण पाहतो आमचं मुख्य स्क्रीन तिकडे चांदणे साहेब असतील, मुकेशदादा पाटील असतील, अमितजी गव्हाणे असतील, त्याचबरोबर आतेशदादा राऊत आहेत, परीक्षित ठाकूर, राकेशजी परदेशी यांना दाखवलं जात आहे. प्रत्येकाचं आपण स्वागत करूया. मुसाबाई सुद्धा आहेत. बघा मुस्तकीम शेख असं एक व्यक्तिमत्व राहिलंय ना ज्याच्या माध्यमात खूप सारं सांगण्यासारखं आहे. शांत व्यक्तिमत्व परंतु आपण सांगतो ना की शामध्ये आपण सांगतो ना की साधा चेहरा मगर वार गहरा असं मुस्तकीम शेख आहे. मुसाबाई खूप शांत परंतु त्यांचा वार खूप गहरा असतो. नक्कीच पूर्ण ओमसाई नवरंग मित्रमंडळ पाहू शकाल. त्यांनी चांगलं काम केलं. सुदीप चांदणे असतील, विशाल चौगुले असतील, वर्देश राऊत असतील, परागजी असतील, त्याच प्रकारे पाहू शकाल पूर्ण टीम. आपण त्याचं नाव आपण घेणं हळूहळू नाव घेऊया कारण खूप सारे व्यक्ती आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. हनी सिंग असतील, सनी राऊत, अथर्व राऊत. पालघर एक्सप्रेस पहिला चेंडू यावेळेस पाहू शकाल हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. अजय असतील, अजय पटेल असतील, अभिनय भावर असतील, प्रज्योत घोडके असतील, रोहित असतील, मंदार महाडी असतील. सगळ्यांचा आपण धन्यवाद करूया. चांगला संदेश पाटील
अहो हो, चांगला चेंडू राहिला. विकेट किपरने यावेळेस प्रयत्न केलेत, परंतु पंचाने डीआरएस घेतलाय. सॉफ्ट डिझाईन आउट दिलाय आणि पंचाने डीआरएस घेतलाय. हा नाही नाही, एक मिनिट, डीजे वाजायचा नाहीये, ही दक्षता आपण घ्या, कारण की आपण ऑन फुल डिझाईन आउट आहे, परंतु पंचाने डीआरएस घेतला. बाबू चेंडू पंचांकडे पुरवायचा आहे. धन्यवाद. डिझाईन पेंडिंग आहे. देखील पंच मैदानाच्या आतमध्ये येतील बघा. अभिषेक श्रीवास्तव म्हणजेच मोनू, गोल भजी नावाने जास्त प्रसिद्धी भेटली असे मोनू सुद्धा आहेत. चांगला व्हिडिओ नक्कीच ते काढतात आणि पंचाने बोट वरती केला. फलंदाज आउट. बघा आपण स्क्रीन पाहू शकाल, बॅट पोहोचली नव्हती, आउट लाईनच्या बाहेर आला. पहिला गडी बाद झाला. धावा दाफळकावर आहे तब्बल पाहू शकाल 8 धावा. पालघर एक्सप्रेस यांच्या माध्यमातून चांगले गोलंदाजी, परंतु आधी त्याचं तो कौतुक करावं लागेल. चांगले त्यांनी विकेट घेतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत तृषाल आलाय. तृषाल या षटकानंतर पॉपिंग दाखवून घ्यायचंय वदेश. आठ वर एक गडी बाद. यावेळेस बघा सिंगल धाव घेतली. साहिल तिकडे पोहोचला, चेंडू गॅदर केला होता, थोडासा फंबल झालाय. एक सिंगल धाव. ओम साई नवरंग मित्रमंडळ द्वारा आयोजित नवरंग चषक आपण पाहतोय. या मंडळाचे अध्यक्ष पाहिले गेले सन्मान्य विजय राऊत साहेब, उपाध्यक्ष पाहू शकाल जनार्दन चांदे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम चांगलं काम करते. 9 धावा दाफळ आता बनवायचे 20. 21 चेंडू 20 धावांची गरज आहे. यावेळेस बघा सेन्स बघा राहुल पाहू शकाल, एक कमिटमेंट खेळाडू आहे, त्यांनी कमिटमेंट खूप चांगली दिली आहे. जास्त घाई गडबड करत नाही. चौकात त्याने ठोकला तर सिंगल धावा तो घेतोय. आता त्याने चेंडू फेस करत तब्बल 4 चेंडू 7 वर तो बॅटिंग करतोय. यावेळेस तृषाल सिंगल धाव. बघा तृषालला जर पाहिल्यानंतर आपण चंद्रकांतामध्ये ऍक्टर आहे त्या प्रकारे त्याचा फेस कट आहे. यकू आपण सांगू शकाल असा फेस कट आहे तृषालचा, परंतु चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिला. आज जय जगन्नाथ आगमनकर पूर्ण आगमनकर संघ खुश असेल. यावेळेस ऑप्शन जास्त बाद. पंचांनी दोन्ही आज समांतर धावा व्यतिरिक्त अवांतर. धावफलक एकीकडे सहसावते धावसंख्या 2 बसेल ती म्हणजेच 12 आहे. जेव्हा जेव्हा 12 आकडा स्क्रीनवर आमच्या मुखामध्ये आणि डोक्यामध्ये एकच नाव युवराज सिंग ज्यांचा जर्सी नंबर 12 राहिलाय, त्यांचं नाव नक्कीच आठवतो, ज्यांनी 2 वर्ल्ड कप आपल्या संघाला भारताला जिंकून दिले. यावेळेस अजून एक दबाव वाढलाय. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल आल्या आणि 14 धावा फलकावर लगावल्या गेल्या. आता बनवायचे 15. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये तब्बल 19 चेंडू 15 धावांची गरज. मनीष जाधव आणि दीपक शाह म्हणजे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्याकडून 3000चा कॅश प्राइज असणार आहे. आगमनकर संघासाठी जर विजय झाला, सचिन मराठे यांच्याकडून 2000 रुपये आगमनकर संघासाठी. वायबीसी संघासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार आहे मुकेश परदेश यांच्याकडून जर वायबी संघ जिंकेल तर. शेवटचा अंतिम षटकामधला 19-15चं समीकरण राहिलंय. यावेळेस पाहू शकाल चेंडू लेफ्ट करायचा प्रयत्न होता. पाहू शकाल पंचाने डेली बॅट दिली आहे, कारण की बॅटचं ऍक्शन केला नाहीये. पायाला चेंडू ब्रश झाला, डेली बॅट डॉट बॉल येईल. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटक समाप्तीनंतर धावा दाफळकावर आहेत. अण्णा डेली बॅट दिले गेले. ओके अण्णा डेली बॅट दिले गेले, अण्णा चर्चा करतायत. जसं की पाहू शकाल 14 वर स्थिरावली गेली. आता येणारे 18 चेंडू बनवायचे 15. 18 मध्ये 15 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 5 ची सरासरी गाठावी लागेल.
धन्यवाद. बघा आगवण संघाचे कुठलाही बॅटर जेवढे चौकार लागवतील त्या प्रत्येक चौकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे नैलेश मराठे साहेबांकडून. हे 500 रुपयाचे कॅश प्राइज नैलेश मराठे साहेबांच्या माध्यमातून आहेत. आणि आपण सांगतो ना की मुकेश दादा आपण सांगतो ना की जेब में गांधी हो या ना हो, जेब में गांधी हो ना दिल में जीतने की आंधी होनी चाहिए. तर तुमच्या मनामध्ये आंधी असेल तर नक्कीच पॉकेटमध्ये गांधी येईल. प्रेमचा पहिला चेंडू एक सिंगल धाव, चांगली सिंगल. बघा काय रनिंग बिटवीन द राहिली आहे, चांगली कॉलिंग राहिली. आपण सांगतो क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं तरीही दम लागतं. दोन्ही बॅटर दमखम दाखवतात. सिंगल सिंग धावा नक्कीच घेत आहेत. धावसंख्या 2 पोहोचेल 15, आता बनवायचे 14, येणारे चेंडूचे 17. यावेळेस क्लीन बोल्ट. प्रेम मोरेने यष्ट उद्ध्वस्त केला. तृषाला धावा लागेल मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक बाद झाला दुसरा. 15 या अंकावर येणारे चेंडू असेल 16 मध्ये बनवायचे 14. यावेळेस बॅटर नवीन आलाय मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अमित आलाय. डॉट बॉल नक्कीच आलाय. चांगलं षटक राहिलं आतापर्यंत प्रेम मोरे यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडूवर गडी बाद, तिसरा चेंडू डॉट. अजून येणारे चेंडू असतील 15 मध्ये 14 ची गरज आहे. 15 चेंडू 14 धावांची गरज. यावेळेस फटका सुरेख आहे. मयूर चेंडूला फील्ड करतोय. धाव घ्यायचा प्रयत्न केला गेला, फेकी केली आहे परंतु एक्स्ट्रा मध्ये धाव आली आहे. 1+1 आणि पाहू शकाल 1/1 म्हणजे 1 गेट 1 फ्री. धावसंख्या 2 पोहोचेल 17 या अंकावर. आता बनवायचे 12. 14 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बघा 14 चेंडू मध्ये 12 धावांची थोडीशी स्प्रेड अप करायचं आहे. शेवटचा अंतिम सामना नक्कीच आहे. चला पंच लगेच तिकडे जल्लोष केला जातोय. 17 धावा फलकावर आहेत. 14 चेंडू 12 धावांची गरज आहे. 14 चेंडू 12 कुठल्या संघाचा वाईल वारा, परंतु आजच्या रात्री मागील 3 रात्रीपासून फक्त एकच नावाचा वारा वाहतोय, नवरंग चषकाचा वारा. प्रत्येकाची नजर यावेळेस या स्पर्धेमध्ये आहेत. एक अप्रतिम दर्जेदार अप्रतिम सामने आपण पाहतोय. ओमसाई नवरंग मित्रमंडळ ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली राकेशजी परदेशी, चांगला काम ते करतायत. दिनेशजी पवार साहेब. फुलटॉस बॉल फटका सुरेख आहे. करांचा काय क्षेत्रक्षण राहिला, चुकी झाली आहे आणि अमित माशीला धावा मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 5 झाला तिसरा. 17 या अंकावर 17 धावांवर खतरा आगमन संघाला. या डीजे धन्यवाद डीजे. यावेळेस हलक्या बॅटने खेळला आकाश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव नक्कीच घेतली गेली. आता 12 मध्ये 11 ची गरज आहे. बघा या शकाल वायबीसी संघाच्या गोलंदाजाला कॅश प्राइज आलाय बाळा यांच्याकडून. कुठल्याही बघा यावेळेस बाळा यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे. कुठल्याही गोलंदाजाने जर एका षटकात 3 विकेट घेतले तर 500 रुपये कॅश प्राइज. बघा वायबीसी संघाचे 6 गडी बाद झालेत आणि 3 गडी बाद झाले, ते म्हणजेच आगमनकर संघाचे. एकूण 10 धावा जरी काढल्या तर सामना विजय होऊ शकतो. 12 चेंडू 11 ची गरज आहे.
चला स्पीडअप करा प्लीज. शेवटचा अंतिम सामना आमचे मुख्य व्यासपीठ आमचे अतिथी सुद्धा आहेत. यानंतर मुख्य बक्षीस वितरण सुद्धा असेल. 2:25 झालेत. गोलंदाज मागवा संतोष. फुल टॉस बॉल होता. हलक्या बॅटने खेळलाय. साहिल पुढे आला परंतु धीरज पुढे आला. सिंगल धाव घेतली. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 19 अंकावर. बघा 11 चेंडू 10 धावांची. आगमन संघ जे जिंकेल तर दीपक शाह आणि मनीष जाधव यांच्याकडून 3000 रुपये कॅश प्राइज आहे. त्याचप्रकारे सचिन मराठे यांच्याकडे 2000 रुपये कॅश प्राइज. YBC संघासाठी 2000 कॅश प्राइज मुकेश परदेशी यांच्याकडे सुद्धा आहे. अल्ताफ राजा यांचे संकेत नक्कीच मला आठवलाय. 19 धावा 3 गडी बाद. त्यावेळेस हलक्या बॅटने पुश केलाय. सिंगल धाव नक्कीच घेतली जाईल. बघा गोलंदाजाकडून कुठल्याही गोलंदाजाने एका षटकात 3 विकेट घेतले तर बाळा यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट घेतले नाही ते 500 रुपये आमच्याकडे जमा राहतील असं बाळाने सांगितलंय. एक मिनिट सर एक मिनिट. कारण की आपण अंपायर दिसत नाही. जरा बाजूला व्हा. मागे या थोडासा. सर मॅच थांबवायची प्लीज. थोडासा मागे या ना प्लीज. अंपायर मला दिसत नाहीये. थोडासा मागे या. थोडासा मागे या सर. मुकेश भाई आपण थोडं मागे या. चला मॅच सुरू करायची आहे. यावेळेस पुश केलाय. अण्णा पोहोचलाय. फेकी केली आहे. सिंगल धाव. काय सेन्सिबल क्रिकेट आहे बघा. सेफ झोन मध्ये फक्त चेंडूला ते ब्रश करतात. सिंगल धाव घेत आहेत. आगवण संघाला 10 टी-शर्ट्स दिले गेलेत. ते म्हणजे पाहू शकाल सेमीफायनल प्रवेश केला तेव्हाच मनीषभाई गल्या साहेबांनी अनाउन्समेंट करत निलेश फायटर संघाच्या ऑनरने आगवण संघाला त्यांनी चांगला सपोर्ट मागील वर्षी सुद्धा केला होता. यावर्षी सुद्धा आपण पाहतो 10 टी-शर्ट त्यांच्याकडे दिले जातील. मनीषभाई खूप खूप धन्यवाद. त्यांच्या कॅप्टन सांगितलं मनीषभाईचा प्रत्येक वेळेस सपोर्ट असतो आगवणकर संघाला. आणि पाहू शकाल अर्जुन खाडका फ्री झाले आता धंद्यावरून सामन्याचा आनंद घेतात टॉस बॉक्स मधून. दाई वेलकम. आपका भी हम स्वागत करेंगे अर्जुन खाडका. फुल टॉस बॉल लेग साइडला खेळला गेला. तुषार लढे तिकडे पोहोचला. चेंडूला फील्ड केला. एक सिंगल धाव. बघा धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 22. लॉस ऑफ 3 विकेट. 8 चेंडू 7 धावांची गरज. 8 बॉल 7. 8 गेंदे 7. 8-7चा समीकरण आहे. इकडून 6 जरी धावा काढल्या आगवणकर संघाने तर सामना विजय होऊ शकतो. बघा आगवणकर आज गावामध्ये नक्की जल्लोष असतं. कारण की पाहू शकाल हा संघ चांगली क्रिकेट खेळला आजच्या रात्रीमध्ये. काल सुद्धा चांगला क्रिकेट खेळला असतो. चांगला क्रिकेट आज घर बसेल. लहान लहान खेळाडू पाहू शकाल. एकाच समसमान कतकाडीचे खेळाडू आहेत परंतु काय क्रिकेट साकारलाय. मन जिंकले त्या खेळाडूंनी. सामना कोणी जिंको परंतु मन जिंकणारा संघ राहिलाय या पूर्ण स्पर्धेमध्ये. जय जोगनादेव आगवणकर. 8 चेंडू 7 धावा. 8 बॉल 7. स्ट्राईकवर आकाश. परत एकदा काय सुरेख. अप्रतिम अप्रतिम. बघा मित्रांनो जे सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला आवडला असेल त्या नक्की झाला पाहिजेत. काय सेन्सिबल क्रिकेट आहे. कुठलाही मोठा फटका नाहीये. फक्त पहिल्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर सिंगल धावाने नक्कीच लक्षाच्या जवळ जात आहेत. हे क्रिकेट बेसिक खूप गरजेचं आहे आणि बेसिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 मध्ये 6ची गरज. 7 बॉल 6. राहुल ऑन स्ट्राईक. यावेळेस हलक्या बॅटने खेळला. खेळाडू तिकडे पोहोचतील. संजय राऊत बॅकअपला साहिल पोहोचले. सिंगल धाव. बघा ती षटक संपले आतापर्यंत 4 षटकामध्ये धावा 24. आता 6 मध्ये 5. 6 बॉल 5. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. एक मिनिट डीजे. बघा एका चौकासाठी अमितजी गव्हाणे साहेब आणि नैलेशजी मराठे साहेबांकडून 500 कॅश प्राइज आहे. म्हणजे तब्बल 1000 रुपये एका चौकासाठी आहेत. परंतु 6 मध्ये 5ची गरज आहे. बघा राकेशजी आपण टीव्ही मध्ये एक ऍड पाहिली होती एल्पेन लेविज. त्याच्यामध्ये एक डायलॉग होता लालच आहा लपलप. लालच बहुत बुरी बला होती है. परंतु आगवणकर खेळाडू त्यांना माहिती आहे की एका चौकार 1000 येतील
पण ते सिंगल सिंगल क्रिकेट खेळतात. आणि पाहू शकाल टाळ्यांचा घर मुकेश परदेशी काहीतरी कानमंत्र देत आहेत. पाणी घेऊन गेलेत, परंतु त्यांची फेवरेट टीम आहे आजच्या रात्रीमध्ये वायबीसी संघ, त्यांना तर चर्चा करतात. 6 मध्ये 5ची गरज. एका बाजूला मुकेश परदेशी, एका बाजूला सचिन मराठे, हा सुद्धा बॅटल चालू आहे. दोन्ही लहानपणाचे मित्र आहेत. आकाश आणि राहुलची जोडी मैदानाच्या आत बघा. विकेटचा पण जर गोष्ट केली, विकेट 6 बाद झाले होते, ते म्हणजे वायबीसी संघाचे 3 गडी बाद झालेत. याच पाहिलं आगमन संघाची आता गोलमार्कवर आदित्य आहे. 6 मध्ये 5ची गरज. 6 बॉल 5, 6-5ची गरज आहे. 6-5. कुठला संघ करे विजयाचा नाच, कुठलाही संघ जिंको, परंतु आजच्या रात्रीमध्ये क्रिकेट जिंकलाय असं म्हणावं. काय क्रिकेट पाहायला भेटलं आपल्याला. मोठमोठे संघ पराभूत झाले, चांगला क्रिकेट पाहायला भेटला. आणि अंडरडॉग असणारा संघ मेगा फायनल खेळतोय. कोणी विचार सुद्धा केला नसेल की जय जोगनादेव आगवणकर नवरंग चषकामध्ये फायनल खेळेल. पण ते क्रिकेटचा जो खेळ आहे, कधीही रंग बदलू शकतो, कारण की नवरंग चषकामध्ये आपण आहोत. रंग बदललाय आगवण संघाने. हलक्या बॅटने पुश केलाय. धाव घ्यायचा प्रयत्न. प्रेम मोरे पुढे पोहोचला. सिंगल धाव आली आहे. धावसंख्या 1 पुढे सरसावते, ते म्हणजे जाऊन पोहोचेल 25. बघा 3 गडी बाद झालेत आगवण संघाचे, 6 गडी बाद झालेत, ते म्हणजेच वायबीसी संघाचे. इकडून 5 मध्ये 3 धावा जरी आल्या, जय जोगनादेव आगवण हा संघ विजय होऊ शकतो. बघा कुलदैवत हा नाव त्यांच्या संघासमोर आहे. जय जोगनादेव त्यांचे कुलदैवत आहेत. अंकुश खूप खुश असतील आज आहेत. चांगला सपोर्ट त्यांचा राहिलाय. मिस्टर अंकुश माछी डान्स करतायत. फुल टॉस बॉल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. यावेळी सुरेख झेल टिपलाय. धीरज मोरे म्हणजेच लाल्या. सुरेख झेल. धीरज पाटील काय सुरेख झेल टिपलाय. स्वतःला झोकला आणि अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज यावेळी सोईल बाद. यावेळेस नाही घेतलाय आणि फलंदाज रिप्ले मध्ये पाहू शकाल काय झेल टिपला. असा झेल एकदा नाही, दोनदा नाही, 10 तरी 100 वेळा वारंवार पाहावा असा झेल. धीरज पाटील सबसे कातिल अप्रतिम झेल. धीरजचा झेल आवडला त्या झाला पाहिजेत. काय झेल टिपलाय. हा झेल टर्निंग पॉइंट ठरेल का, हा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट असणारा झेल आहे. आता 4 मध्ये 4. कुठला संघ करेल पलटवार. वायबीसी संघ कमबॅक करेल की यावेळेस पाहू शकाल कमबॅक करेल आगवणकर. बाळा यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 500 रुपये कॅश प्राइज आहे. जर कुठल्या गोलंदाजी कॅश प्राइज जिंकला नाही ते 500 रुपये जमा होतील आमच्याकडे असं बाळाने सांगितलंय. त्यांना पैसे परत नको आहेत त्यांनी सांगितलंय. बाळा धन्यवाद. 25 धावा फटकावर. 4 मध्ये 4ची गरज आहे. 4 गडी बाद झालेत. 6 गडी बाद वायबीसी संघाचे 4 गडी बाद झाले, ते म्हणजे आगवण संघाचे. यावेळेस लेग साइडला खेळला. तिकडे तुषार रेडे पोहोचला. चेंडू काय करू शकला नाही. फंबल झाला. एक सिंगल धाव आली आहे. बघा आमच्या समोरच्या कक्षा बाजूला व्हा प्लीज. बाळा आपण सुद्धा बाजूला. अंपायर आम्हाला दिसत नाहीये. खूप सामना कुछ 3 मध्ये 3. 3 बॉल 3. 3 चेंडू 3 धावा. 3-3. इकडून जरी 2 धावा जरी काढल्या विकेट राखून तर सामना विजय होऊ शकतो संघ. बघा सामना कोणी जिंकू द्या. सामना कोणी जिंकला मैदानाच्या आत कोणी जायचा नाहीये. मेगा फायनल जरी असला तरी लक्षात घ्या. आयोजक कमिटी जेव्हा सांगत नाही त्यावर कोणी जायचं नाहीये. यावेळेस हलक्या बॅटने बघा काय सिंगल घेतलाय. सिंगल चोरला गेलाय. राहुलने काय क्रिकेट खेळला आजच्या रात्रीमध्ये. 1 चौका त्याने ठोकला, परंतु पाहू शकाल मनीषभाईचा मन त्यांनी जिंकलाय. मनीषभाई खूप खुश आहेत. नेल्सन सेल्वराज डोक्यावर हात ठेवतात. त्यांच्या माध्यमातून 2 कूलर आम्हाला स्पॉन्सर केले गेले. 1 मिनिट बघा. एक अनाउन्समेंट असणार आहे. खास अनाउन्समेंट. अंपायर जेव्हा आपण ऑन सांगत नाही मॅच संपली आहे तेव्हा कुठल्याही प्रेक्षकांमध्ये जायचं नाहीये. अंपायर घोषित करतील, आम्ही अनाउन्समेंट करतील, त्यानंतर तुम्ही मध्ये जाऊ शकता. परंतु अंपायर घोषित करतील त्यानंतर खेळाडूमध्ये यायचं. आता 2 मध्ये 2.
बघा 4 गडी बाद झालेत आगवण संघाचे आणि 6 गडी बाद झालेत वावी संघाचे. एकूण एक तरी धाव आली तरी सामना विजय होऊ शकतो आगवण संघ. हा आपले 4 गडी बाद झाले, 6 गडी बाद झालेत. एकूण एक जरी धाव काढली आगवण संघाने तर सामना विजय होऊ शकतो. अनुजा आहे स्ट्रायकर. मागील 2 मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. तो गोलंदाज यावेळेस बॅटिंग करतो. अनुज ऑन स्ट्राईक. सामना क्रुशियल आहे, सामना क्रुशियल आहे. यावेळी क्षेत्रशुद्ध बदल करण्याचा प्रयत्न करतो. लाला त्याचा कानमंत्र देतोय आणि पाहू शकाल आपण सांगतो ना की बडो की राय और वक्त वक्त पर चाय लेनी चाहिए. यावेळी त्याचा कानमंत्र केला जातो. नेल्सन सर्वराज यांचे सुद्धा हृदय धडकणे वाढलेत. येस सर एक मिनिट. बघा कमिटी मेंबर्स आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही, कोणी यायचं नाहीये. सामना लेवल जरी झाला तरी जेव्हा आम्ही अनाउन्समेंट करत तेव्हा कोणी मध्ये यायचं नाहीये, हे आपण लक्षात घ्या. ओके, कोणी मध्ये यायचं नाहीये. आगवणकर वायबीसी वेवूर कमिटी आपण दक्षता घ्या. प्रेक्षकांना आपण थांबवून द्यायचं कारण की सामना महत्वपूर्ण आहे. परंतु मित्रांनो स्पर्धा आवडली असेल तर झाला पाहिजेत. 9 रंग चषका साडे काय स्पर्धा आहे, काय सामने रंगलेत. मेगा फायनल सामना 2 बॉल 2 फायनल जिंकेल कोण हा प्रश्न आहे. 2-2 चा समीकरण आहे. 2-2 वायबीसी की आगवन, आगवन की वायबीसी अटॅकिंग फील्ड. नो बॉल आणि यावेळेस चौकार आलाय आणि सामना विजय झालाय. आता येऊ शकता चॅम्पियन 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 घडलाय आगवन. आपण मुख्य बक्षीस मित्राकडे वळणार आहोत. दादा बसून घ्या, चांदे बसून घ्यायचं आपण सगळ्यांनी. नक्कीच राकेश परदेशी, दिनेश पवार साहेब आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर. दिनेश साहेब या आणि चला या प्लीज. ज्याच्या माध्यमातून स्पर्धा भरवली गेली आणि यशवंत ठाकूर कुठे असतील या. यशवंत ठाकूर
चला येऊया आपण मुख्य मंचावरती. जे आदर सत्कार करायचे ते खूप जास्त महत्वाचं आहे. सर्वप्रथम मी तिन्ही अंपायर्स आपल्याला विनंती करेल, प्लीज अशरफजी मेमन सर, बिट्टू सर आणि प्लीज सर यायचं आहे आपण. राकेशजी परदेशी सर आपल्याला सुद्धा विनंती, आपण जॉईन व्हा. VIP डायस वरती आपण पाहतोय ओमसाई नवरंग मित्रमंडळ आयोजित नियोजित नवरंग चषक 2025 ची शेवटची रजनी आणि मुख्य बक्षीस वितरण समारंभाच्या अगोदर आपण पाहिलं जे आमच्या माध्यमातून सहकार्य लाभलं गेले त्यांचा सुद्धा आदर सत्कार करणं गरजेचं आहे. चला मुख्य पंच अशरफजी मेमन सर आपल्याला विनंती, अशरफ सर. अशरफजी मेमन सर प्लीज यायचं प्लीज. त्यांच्या समोर समीर सर प्लीज आपण सुद्धा आणि अनुज सर प्लीज तिघांचा आपण एकत्र आदर सत्कार करूया, कारण या पंचांच्या तिकडे सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे. या सर्वांचा आदर सत्कार आपण पाहतोय. राकेशजी परदेशी सर प्लीज आपल्याला सुद्धा विनंती, आपण जॉईन व्हा. चला विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर पंचांनी यायचा, आपण सन्मान करणार आहोत. पंच हा 5 मिनिटांनी असेल, परंतु आपण प्रत्येक